दरम्यान सध्या आरक्षणावरून राजकारण होताना पाहायला मिळते आणि त्यावरूनच राजकारण तापलेलं सुद्धा आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक। आपल्या अनोख्या शैलीतनं जरांगेंवर निशाणा। गुणरत्न सदावर्तेंची जरांगे पाटलांवर गाण्यातून टीका। कॅबिनेट बैठकीमध्ये भुजबळांची खुर्ची रिकामी होती हे मी पाहिलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर भुजबळ बैठकीला नव्हते याचा अर्थ बहिष्कार टाकला असं होत नाही। भुजबळांच्या नाराजीच्या प्रश्नावर सामंतांची प्रतिक्रिया। ओबीसींची नोकऱ्यांमधून गच्छंतीची प्रक्रिया सुरू केली आहे का? गुणरत्न सदावर्तेंचा राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंतांवर निशाणा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर नंतर उज्ज्वल निकमांकडून फडणवीसांचे आभार। कटुता सहन करून सुद्धा फडणवीसांनी अपशब्द काढला नाही। उज्ज्वल निकम यांच्याकडून फडणवीसांच्या सहनशीलतेचं कौतुक। भाजप दुतोंड्या गांडूळ। जरांगे मुंबईमध्ये आल्यावर भाजपची भाषा हीन दर्जाची होती। फडणवीस सोडून सर्व भाजपच्या नेत्यांनी घाणेरडी भाषा वापरली। राऊतांचा हल्लाबोल। मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं एकूण 9 गुन्हे दाखल। तर झोन 1च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणं, रस्ता अडवणं अशी कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल। राहुल गांधींकडून अभ्यास सुरू। वोट चोरी हा अणुबॉम्ब होता, आता ते हायड्रोजन बॉम्ब फोडतील। पुढल्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होईल, संजय राऊतांचा दावा। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावणं ही फडणवीसांची भूमिका। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसेल तर ओबीसींनी नाराज होऊ नये। ओबीसी समाजाच्या भूमिकेवरून एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। ओबीसी महासंघ तज्ज्ञांशी चर्चा करणार। सरकारनं काढलेल्या जीआरचा संपूर्ण अभ्यास करणार। साखळी उपोषण लगेच सोडणार नाही, ओबीसी महासंघाच्या नेत्यांची माहिती।